ने बरोबरीत आतमध्ये उतरणारी टीम आहे. तर पाडेगाव बरोबरीत आपण त्यांचा सामना बघणार आहोत. फिल्डिंग टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवून द्या. 12वा खेळाडू जर इकडे आला नाही तर पॅनलाइज व्हाल. फिल्डिंग टीम आपला 12वा खेळाडू इथे आलेला नाही. आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. भोरचे 12th मॅन इथे आहेत. 5 षटकांचा हा सामना आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. यानंतर प्री क्वार्टरच्या सामन्यांना सुरुवात आपण करतोय. या आधीची मॅच तुम्ही बघितली. या आधीच्या मॅचमध्ये मोठा संघर्षाचा लढा आपण पाहिला. पारगावची टीम बरोबरीत अर्थात परतला ज्या टीम बरोबरीत लढताना बघितलं आपण. त्यामुळे या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा एक मोठा संघर्षाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. यानंतर आता एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. पाडेगावची टीम क्षेत्ररक्षणासाठी तर टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन. काही ठराविक टीम आहेत अशा हातामध्ये ती मोजल्यासारख्या की ज्यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतले. त्यामध्ये आता भोरचा संघ जो टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करू या निर्णयाबरोबरीत आपण पाहिलं आतमध्ये दाखल झालेली टीम आहे. पहिला बॉल मुख्य पंचांचा इशारा. सरांनी सांगितलं हा बॉल स्क्वेअर आहे. एक अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धावे बरोबरीत जो शून्याकडे धावपलकेवरती होता तो हल्ला जाईल आणि तो धावपलकेचा सिलसिला आपण पाहाल पुढे सुरू होतोय. 3 टीम आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेत. आज एक टीम पुढे येईल आणि या 4 संघांना घेऊन उद्या आपण 2 सेमीफायनल आणि त्यानंतर एक फायनलचा एक मोठा महामुकाबला उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. वरणचो महाडचा संघ या स्पर्धेसाठी आला. एक चांगला खेळ त्यांनी आधीच्या मॅचमध्ये दाखवला. विशेष म्हणजे खूप लांबून ती टीम आपल्या स्पर्धेसाठी आली होती. या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली टीम. तुम्ही खेळलात त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ वीर आणि आयोजकांच्या वतीने आपलं विशेष आभार की आपण आपला प्रवेश या स्पर्धेमध्ये दिला होता. एक चांगले क्रिकेट आपण दाखवलं. बॉल यावेळेस पुन्हा एकदा 3 चमच्या समोर ठेवण्याच्या प्रयत्नात थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू. फलंदाजाचं तुम्हाला माइंड रीड करता यायला हवं. गोलंदाजांना तो अभ्यास करता यायला हवा की पुढे फलंदाज कोणत्या पवित्रामध्ये हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात आहे. तर फलंदाजाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर चेंडू टाकण्या अगोदर जर तुम्ही ठरवत असाल की मला हा फटका खेळायचा आहे तर ते चुकीचं आहे. जसा चेंडू येईल तसा फटका तुम्हाला एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. पहिली स्लिप उभी करून ठेवली होती आणि बरोबर पहिल्या स्लिपमध्येच झेल होतोय आणि पहिल्या षटकामध्ये भोरला पहिला धक्का. हल्ली पहिल्या स्लिपमध्ये कोण जास्त गोलंदाज पहिली स्लिप घेत नाहीत किंवा लावत नाहीत. काही ठराविक असे गोलंदाज आहेत जे 1-2 स्लिप घेऊन खेळतात. मात्र इथे तुम्ही बघितलं की आतमध्ये पाडेगावचा हा गोलंदाज जो पहिली स्लिप घेऊन उभा होता आणि पहिल्या स्लिपमध्येच बरोबर तिकडे फलंदाजाला त्यांनी थांबवलं आणि पहिला धक्का देऊन टाकलाय तो भोरला. टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतलाय टीम. 5 ओव्हरमध्ये इथे 50-55 हा सरासरी किंवा हा टोटल एक फायटिंग टोटल सांगितला जातो आणि तो धावपलक उभा करण्याकरता किंवा तो धावपलक बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पहिला धक्का टीमला बसलाय तर त्यानंतर न्यू बॅटर आपण पाहाल आतमध्ये दाखल होतील पुढे 3 नंबरवरती त्यांना बॅटिंग करायची आहे आणि आता पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. पहिल्या षटकामध्ये एकच धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काही वेळेस ओपनिंग भागीदारी जरी नाही झाली ना तरी तुम्हाला फिनिशिंग भागीदारी तयार करता यायला हवी. ओपनिंग भागीदारी जितकी महत्त्वाची असते तितकीच फिनिशिंग भागीदारी सुद्धा महत्त्वाची असते. कव्हर पॉईंटमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या समोर होता आणि फेकला तोपर्यंत खेळाडू मात्र आपल्या क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचलेले आहेत. एक धाव येईल. एका धावेने धावपलक 2 वरती येतोय. पॉवर प्लेचा पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू असताना हा सुरू असणारा एक मोठा सामना आहे. पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे. 8 संघ आजही या स्पर्धेमध्ये नव्यानं दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी तुम्ही बघाल की आता काही संघांचा प्रवास या स्पर्धेमधला आत्तापर्यंतचा संपलाय. अजून काही संघ इन रेसमध्ये आहेत जे उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या दिवशी माळेगावच्या टीमला पुढे येताना आपण बघितलंय. निरा लॉयन्सला पुढे येताना बघितलंय. आभाळवाडी स्पोर्ट्स आलाय पुढे. अशी 3 गावं आत्तापर्यंत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस का आणि आपल्याला आतमध्ये बघायला मिळाली आहे. सौरभ परत स्पर्धेला त्यांनी रोखलंय. पहिला बॉल जरी स्क्वेअर साचला तरी त्यानंतरच्या बाकीच्या चेंडूवरती त्याचं कंट्रोल दिसलंय. पुरेपूर नियंत्रण दिसलंय आणि नियंत्रित गोलंदाजी ही सौरभकडून. टप्पा पडल्यानंतर पुन्हा यावेळेस बाहेर निघणारा चेंडू आणि पंचांनी मात्र फेअर बॉलचा कॉल सांगितलाय तर बॅटिंग टीम त्यांचा DRS वापरते आणि तिसऱ्या पंचांची मदत आता पुढे घेण्यात येते. 5 षटकांचा हा सामना आहे. टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम इकडे अवगत आहेत. पुरंदर टेनिस क्रिकेट आमचे दादा कोलते आणि त्यांचा संपूर्ण सर्जनशील स्टाफ या स्पर्धेसाठी काम करतोय. त्यामुळे 2 कॅमेरे या स्पर्धेसाठी काम करतायत आणि ज्या ज्या देशांमध्ये यूट्यूब चालू आहे त्या प्रत्येक देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह पद्धतीने दिसते. ज्या देशामध्ये यूट्यूब बंद आहे तिकडेच फक्त आपली स्पर्धा दिसणार नाही. सम कंट्रीज रेस्ट्रिक्शन्स ऑन यूट्यूब
काही देशांमध्ये यूट्यूबलाच बंदी आहे, तिकडेच फक्त ही स्पर्धा दिसणार नाही. मात्र जिकडे दिसतोय यूट्यूब त्या प्रत्येक देशामध्ये ही स्पर्धा दिसते आणि हे यूट्यूबवरती दाखवण्याचं काम करतायत PTC पुरंदर टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम. आणि आता पाहायचंय तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असणार आहे. फेअरबॉलचा कॉल समोर आपण पाहाल पुढे. फेअरबॉलच्या कॉल बरोबरीत खेळ पुढे येईल. पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती खेळ पुढे राहील जो एकेरी अंकाचा आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते. पाडेगाव संघाकडून पॉवर प्लेचं दुसरं षटक ट्रॅकवरती तयार आहेत. 1 क्रमांकाचे जर्सी परिधान करून प्रज्वलला बॉलिंग मार्कवरती आणलंय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. महत्वाची मॅच असणार आहे. प्री क्वार्टरची मॅच खेळण्यासाठी पात्र व्हायचं असेल तर हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे. नॉकआउट फॉर्म्युला तुम्ही बघा, आता अलीकडच्या काळामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला प्रीमियर लीगच्या स्पर्धा बघायला मिळतात. काही ठिकाणी नॉकआउट फॉर्म्युला वापरला जातो. आता क्रिकेटचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस क्रिकेटचा अभ्यास ज्यावेळेस आपण बघितलाय त्यावेळेस क्रिकेटचा इतिहास सांगतो की प्रीमियर लीग हाच मुळात फॉर्मॅट राहिला आहे क्रिकेटमध्ये. हा नॉकआउट फॉर्म्युला अलीकडे आला, आत्ता आला. मात्र पूर्वीपासून जर आपण विचार केला तर प्रीमियर लीग ही आपण कायम बघायचो किंवा प्रीमियर लीगच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळायच्या. तर आता नॉकआउटचे फॉर्म्युलेसुद्धा तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी बघायला मिळत आहेत. आणि हाही नॉकआउट फॉर्म्युला आहे. 7 मॅच आपण दिवसभरामध्ये कव्हर करतो. 8 टीम्स खेळतात. काही वेळेस लीग पद्धत पाहायला मिळते. लीग पद्धतीमध्ये ॲडव्हान्टेज असतं टीमला की एखाद्या मॅचमध्ये जर पराभव झाला, चुका झाल्या तर त्या चुका सुधारण्याची संधी मिळते पुढील मॅचमध्ये. आता नॉकआउट फेरीत तसं नाही. अक्रॉस द लाईन स्लॉग सीप बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 4 धावांसाठी चौकार. 4 येतील. या चौकारानं धावपलकीवरती 8 पूर्ण झालेत. 1.3 षटकांचा खेळ टाकून झाल्यानंतर धावपलक 8 वरती पुढे येऊन थांबलेला खेळ आहे. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये सुद्धा मोठा बदल झालेला आहे. पूर्वीचं क्रिकेट हे छोट्या प्रमाणावरती होतं. आता मात्र इट्स अ वास्ट इंडस्ट्री. कारण टेनिस क्रिकेटमध्ये झालेले अपडेटेड बदल आणि त्यानंतर आलेलं ह्या खेळाला मोठं बल आहे. आणि शहरी भागांपेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये या खेळावरती प्रेम करणारा प्रेक्षक मोठा राहिला आहे. आज शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये तुम्ही कधीही स्पर्धेमध्ये बघा, प्रेक्षकांची संख्या कधीही कमी दिसणार नाही. असा प्रेक्षक वर्ग हा तुम्हाला ग्रामीण भागामध्ये बघायला मिळतो. आणि ग्रामीण क्रिकेट हा या क्रिकेटचा एक अविभाज्य घटक राहिलेला आहे. गेल्या 50 वर्षात या खेळानं लोकप्रियता मोठी गमावली. ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य 5ही खंडामध्ये विस्तारलं होतं. साम्राज्यासमोर त्यांनी आपल्या चालरीती, वेश, खाद्यप्रकारचाही बराचसा प्रसार केला आणि त्यानंतर हा खेळ झपाट्यानं वाढत गेला, मोठा होत गेला. विकेटमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळेल. एक मोठी संधी आज या खेळानं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र हल्ली कॉम्पिटिशन सुद्धा तितकंच मोठं आहे. पूर्वीचं क्रिकेट जर आपण बघितलं तर पूर्वी 10-10, 15-15, 20-20 षटकांचे सामने असायचे. आता इतक्या मोठ्या षटकांचे सामने नाही होत. 5 षटकांचे सामने तुम्हाला फार तर फार बघायला मिळतील. काही अशा टुर्नामेंट आहेत ठराविक जिकडे आजही 8 षटकांचे सामने होतात. मात्र तुम्हाला बऱ्यापैकी 5 ओव्हरच्याच मॅच बघायला मिळतील. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत त्या 9. प्री क्वार्टर नंबर 1 श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे खुर्द आणि टीम तुकाई पारगाव. मोठा सामना होईल यानंतर. पारगाव आणि पिंपरे खुर्द संघाच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. 8 षटकांचे सामने फार तर फार बघायला मिळतील. मात्र त्या पुढे षटकांचे सामने आता नाही राहिले. 5 षटकांमध्ये तुम्हाला संधी मिळते किती? आता एखाद्या मॅचमध्ये जर तुम्हाला हिरो बनायचं असेल तर हल्ली तुम्हाला 20-20 आणि 25-25, 30-30 चेंडू नाही खेळायला मिळत. 5 षटकांच्या मॅचमध्ये जर तुम्हाला चांगला क्रिकेट खेळायचा असेल, मोठा क्रिकेटर व्हायचं असेल तर तुम्हाला मोजून 3-4 चेंडू खेळायला मिळतात आणि तुम्हाला त्या 4-5 चेंडूतच तुमची कला दाखवावी लागते. इतकं फास्ट झालंय हल्लीचं क्रिकेट. टेनिस बॉल फुल टॉस स्क्वेअर लेग मागे उभा करून ठेवलाय. कॅच पकडलाय. तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात येते. बॉलची उंची चेक केली जाणार आहे. 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 चेंडू खेळायला मिळतील. जास्तीत जास्त 6 चेंडू खेळायला मिळतील. कमीत कमी चेंडूमध्ये तुम्हाला तुमची कला दाखवावी लागते आणि त्या कमी चेंडूत तुम्ही तुमची कला सादरीकरण करू शकला, चांगलं खेळू शकला तर मग तुमचं नाव लौकिक होतं. असं नाही की तुम्हाला 15 आणि 20 चेंडू खेळायला मिळतील आणि मग तुम्ही 40-45 धावा बनवतील. नाही, ते आता क्रिकेट राहिलं नाही. 5 षटकांमध्ये
5 चेंडूंचा खेळ तुम्हाला चांगलं दाखवावं लागतं. तिसऱ्या पंचांचा डिसिजन बघायचं आहे या चेंडूवरती काय असणार आहे, कारण स्क्वेअर लेगमध्ये कॅच पकडलाय आणि तो फलंदाज बाद होईल की नाही यावरती आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं त्यावरती अवलंबून असणार आहे की त्या खेळाडूला इथून पुढे खेळता येईल की नाही. नो बॉल ज्यावेळेस बिमर्स आपण बघतो ना, सर्वात महत्त्वाचं काय बघितलं जातं, ज्यावेळेस बॅटर बॅट मारतो किंवा जो ट्रिगर पॉईंट असतो ना तो चेक केला जातो, बॉल मारण्याची पोझिशन आणि बॉडी पोझिशन बॅटरची बघितली जाते की तो कोणत्या अँगलमध्ये कसा उभा आहे, बॉल स्टंपला हिट करतोय का, बॉडीवरती जरी बॉल असेल तर तो बॉडीच्या कोणत्या बाजूला हिट करतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉल मारण्याचा पॉईंट चेक केला जाईल, जिकडून बॉल हिट केलाय सगळे अँगल तपासले जातील. एव्हिडन्स जर असतील तर पुढे निर्णय दिला जाईल, नाहीतर ऑनफिल्ड अंपायर बरोबर तिसऱ्या पंच जातील. जर एव्हिडन्स मिळाला तिसऱ्या पंचांना क्लिअर वाटलं की नाही हा बॉल नोच आहे तरच ते देतील. जर त्यांना वाटलं की माझ्याकडे एव्हिडन्स नाही, मला इकडे सिग्नल मिळत नाहीत, मला प्रूफ मिळत नाहीत, तर ते निर्णय देतच नाहीत. ते सरळ सांगतील, ऑनफिल्ड अंपायर जे सांगतील ते कायम ठेवा, मी अंतिम निकषापर्यंत पोहोचत नाही. तिसऱ्या पंचांचा डिसिजन बघायचं अजून पेंडिंग आहे. तिन्ही पंच बघतील, ऑनफिल्ड अंपायर सुद्धा बघतील, तिसरे अंपायर सुद्धा बघतील आणि त्यानंतर अंतिम निकषापर्यंत जाण्याचं काम होईल. भोर आणि पाडेगाव या 2 गावांमध्ये ही मॅच चालू आहे. वरदान होतं आणि असं म्हटलं जातं की त्यांचं या भूतलावरील कार्य अजून संपलं नाही आणि ज्यावेळेस त्यांचं या भूतलावरील कार्य संपेल त्यावेळेस त्यांना या मनुष्यरूपी देहातून मुक्तीचा मार्ग प्राप्त होईल. जिथं जन्म आहे तिथे मृत्यू सुद्धा आहे. तर काय वाटतं, जर जन्म घेऊन मृत्यू मिळालाच नाही तर अमरत्व हे शापैकी वरदान आहे. चांगला चेंडू टाकलाय. जिथे प्रकाश आहे तिथे अंधकार सुद्धा आहे, जिथे सत्य आहे तिथे असत्य सुद्धा आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यू तर असणारच. फुल टॉस बॉल अरे बॅटनं फाईन लेग मध्ये खेळलेला चेंडू धावा देऊन जाईल त्या 4. एक चुकीचा चेंडू सौरभ आणि त्या चुकीच्या चेंडूवरती तो फटका सजवण्याचं काम केलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली किफायतशीर गोलंदाजी त्या खेळाडूकडून पाहिली होती, मात्र या षटकामध्ये थोडंसं त्याचं हे महागडे षटक आपण पाहतो आतमध्ये बघायला मिळत आहे. या चौकारानं धावपलकीवरती 16चा आकडा आपण पाहतो. धावपलकीवरती पुढे 16चा आकडा धावपलक दाखवतोय. षटक क्रमांक 3चा हा खेळ समोर सुरू असताना
किती आहे? आरसा गाडीचा का? गाड्यांचे आरशे खाली करा सगळे त्या गेटच्या समोरच्या गाड्यांचे आरशे खाली करा. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून. एक अतिरिक्त धाव आहे. एका अतिरिक्त धावेने धावपलकेवरती खेळ पुढे येईल. तिसऱ्या वेळेस हा बॉल उडवलाय हवेत. हा झेल नाही होत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सौरभ टाकत होता. तिसरं षटक टाकून पूर्ण झालेलं आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 21 धावांचा आकडा हा धावपलक टीम भोर 11 3 ओव्हरमध्ये 21 धावा आपण धावपलक्यावरती बनवू शकलेला आहे. चौथ्या षटकाला जायचंय पुढे. सामोरं चौथं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती कोणाचा वापर केला जाईल. संघनायकाला निर्णय घ्यावे लागतात. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण पाहतो क्षणात निर्णय घेण्याची ताकद संघनायकाकडे असावी आणि नेतृत्व महत्त्वाचं आहे. मॅटर करतं तुम्ही बघाल नेतृत्व. कारण जर तुमचं नेतृत्व चांगलं असेल तर तुमचा समाज प्रगती करतो, तुमचा तालुका प्रगती करतो, तुमचं गाव प्रगती करतं आणि टीमसुद्धा तुमची प्रगती करते. त्यामुळे तुमचं नेतृत्व संघाकडे कसं आहे या गोष्टीला सुद्धा महत्त्वाचा खेळ मानला जाईल. आणि इथून पुढची 2 षटकं टाकण्यासाठी 2 गोलंदाज कोणते वापरले जातील पाडेगावकडून. इथून पुढचं प्रत्येक पाऊलं जपून टाकायचं कारण 12 चेंडू आहेत आणि असं म्हटलं जातं की शेवटच्या षटकांमध्ये इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करावा लागतो. थोडा फोडा पण राज्य करा, थोडा फोडा पण धावा जमा करा. त्यामुळं प्रत्येक पाऊल जपून टाकायचं. डोंट स्टेप फॉरवर्ड, यू आर ऑलवेज इन द सेम प्लेस. अँड सिम्पल रूल आहे, इफ डोंट गो अप टू व्हॉट यू वॉन्ट यू नेवर हॅव इट. त्यामुळे विचार करूनच चालायचं आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. चौथं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती तयार आहे. चौथा षटकाला सुरुवात करण्यासाठीचा गोलंदाज फुल टॉस बॉल. बॅटवरती बॉल लागल्यानंतर साऊंड चांगला क्रिएट झाला, मात्र तो चेंडू जास्त लांब नाही गेला. लॉग ऑफ मध्ये झेल होतोय आणि हा दुसरा फलंदाज भोर 11चा चौथ्या षटकाच्या सुरुवातीला थांबतोय. आवाज चांगला, मात्र चेंडू लांब नाही. साऊंड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही किती मोठं करिअर करू शकता यावरती आपण बोललेलो आहे. साऊंड क्रिएट होत असताना किती गोष्टी मॅटर करत असतील, किती किंवा आवाजाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही किती मोठं करिअर ग्रो करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल ना की तुमचा आवाज चांगला आहे तर तुम्ही तुमच्या आवाजामध्ये सुद्धा मोठं करिअर करू शकता. जर तुमचा आवाज चांगला आहे तर तुम्ही तुमचा आवाज वापरा. आवाजाच्या बेसवरती पैसा कमवा. व्हॉइस ओव्हर अँड लिप मॅच डबिंगचा कोर्स जर तुम्हाला माहीत असेल ना तर त्यावरती तुम्हाला जर असेल ना तुम्हाला इच्छा डबिंग व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये आवाजाच्या क्षेत्रामध्ये काम करायची, तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा. त्या दिवशी आम्ही छावा मराठीत डब केलाय आणि आवाजामध्ये सुद्धा किती ग्रोईंग कल्चर आहे किंवा करिअर आहे हे तुम्हाला त्या फील्डमध्ये आल्यानंतर समजेल. 6 पिलर्स तुम्हाला आधी आवाजाची माहिती असावेत. इतका आवाज मोठा आहे, इतक्या आवाजाच्या क्षेत्रात तुम्हाला काम करता येऊ शकतं. तो साऊंड बॅटवरती आदळल्यानंतर मोठा आला होता, मात्र चेंडू लांब गेला नाही.
चौथ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या चेंडूवरती खेळाडू बाद झाला या षटकाच्या. तर पाहायचं आता इथे या षटकामध्ये पुन्हा धावांचा खेळ कसा राहील. चौथं षटक आहे. हा बॉल पहिल्या स्लिपमध्ये हा चेंडू पाठीमागे. बाईचा कॉल मुख्य पंच प्रवीण सरांनी दिलेला आहे. फ्लोलेनचा चेंडू डाऊन द ग्राउंड लॉग ऑन मध्ये. धावबाद होतील खेळाडू. सत्तावीस धावा धावपलक्यावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ. चार षटकं राखून झालेले आहेत. 27 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत. शेवटच्या षटकाला सुरुवात आहे. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. नो बॉल वरती एक धाव पळून आली. धावा येतील या चेंडूवरती 2. येणारा बॉल फ्रेट.
32 शेवटच्या षटकातले शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांचा खेळ. 32 धावा आतापर्यंत भोर 11. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग घेण्याचा निर्णय होता टीम. कव्हरमध्ये एकच सिंगल येईल. एक चांगली गोलंदाजी पाडेगावनं क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्यांदा मापक धावांवरती प्रतिस्पर्ध्याला उभं करण्याचं काम केलेलं आहे. कव्हर मध्ये बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. 4 रन. सदोतीस धावा धावपलक्यावरती आहेत. 37 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावांचा खेळ. शेवटचं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती. हा बॉल पुन्हा एकदा हलव्या बॅटनच खेळण्याच्या प्रयत्नात एक सिंगल. 38. लेग बाईजचा कॉल सरांनी दिलेला आहे. अडोतीस धावा धावपलक्यावरती. पाच ओव्हरमध्ये विजयाचं टार्गेट थीम पाडेगाव आपल्याला मिळणार आहे 40 धावा. 5 ओव्हरमध्ये 40 धावा विजयासाठी बनवायचे. पाडेगाव. हा कोणता बोल होता?
30 चेंडू 40 धावा विजयासाठी बनवायचेत. आपलं नियम आणि अटीमधला जो नियम आहे, परिस्थितीनुसार नियमात बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे त्यांनी राखून ठेवलेले आहेत. आणि चला, पिंपरेची मॅच पिंपरे बरोबरी होईल का नाही होणार, आयोजक ते डिसिजन देतील आणि लगेच टॉस केला जाईल. पारगाव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मॅचला सुरुवात करतोय आपण. 30 चेंडू आणि 40 धावा. 30 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चालू करा प्रवीण सर मॅच. टॉस होतोय. धाव आलेली नाही. 40 धावा विजयासाठी 5 ओव्हरचा खेळ आहे. हो हो, पुन्हा एक चेंडू लाईन लेंथ वरती ठेवलेला बॉल गुड स्पॉट वरती ठेवलाय आणि 2 चेंडू निर्धाव अजिंक्य. पहिले 2 चेंडू चांगले सतिक लाईन लेंथ वरती ठेवले, धावा आलेल्या नाहीये. बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेट मध्ये हातातून बॉल निसटला क्षेत्ररक्षकाच्या. आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. दत्ता मामा ताकवणे आज आलेले आहेत. मामांचंही स्वागत करतो आम्ही वीरच्या मैदानावरती. पारगाव गावातल्या क्रिकेटसाठी अभूतपूर्व योगदान देणारे क्रिकेटपटू म्हणून मामांची ओळख आहे. आणि आजही तालुक्याच्या आपल्या संघाच्या टीममध्ये जागा बनवण्याचं काम मामाने केलंय. आणि आज मामांची इथे पाल उपस्थिती. अण्णा पारगावचे कॅप्टन आलेले आहेत. ओ हो, पुन्हा एक सुंदर चेंडू, अप्रतिम षटकाची सांगता पुढे. पहिल्या षटकामध्ये चेंडू हातावरती घेत अजिंक्यनं पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय. फक्त 2 धावांचं हे षटक आहे.
कमी धावपलक्यामध्ये लढण्यासाठी आलेली टीम आहे भोर आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाडेगाव फक्त आपण 2 बनवू शकला. एक चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. मॅच मध्ये तो ट्विस्ट तयार होतोय. 24 चेंडू मध्ये अजूनही 38 धावा आता इथून पुढे विजयासाठी बनवणं शिल्लक राहणार आहे. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 2 ची सुरुवात. अण्णा बॉलिंग मार्क वरती आलेत. पहिला बॉल वेट केला, येऊ दिला. शेवटच्या क्षणी चेंडूला दिशा देण्याचं काम आहे आणि बॉल सीमारेषा पार. 4 रन. पहिला बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडलाय आणि 4 धावा त्या चेंडूवरती आलेल्या आहेत. 6 ऑन पूल्ड, 6 धावा धावपलक्यावरती. एक धाव इथून पुढे घेत विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न राहील टीमचा. रेस्ट्रिक्शन या षटकामध्ये सुद्धा फील्ड सेटअप वरती. हे षटक चांगलं हाताळल्यानंतर मग मात्र मॅच मध्ये गंमत होईल. वाईट बॉलचा कॉल पंचांकडून. वाईट चेंडूचा कॉल सरांनी दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धावेने धावपलक पुढे. अभ्यास मात्र चांगली लाईन लेन. मुख्य पंचांकडे हलकं अपील मागण्याचं काम केलं होतं, मात्र पंचाने सो सरळ नकार दिला. डॉट बॉल तिथे दिसलाय. प्रत्येक निर्धाव चेंडूचं महत्व मोठं राहील. हा बॉल यावेळेस अण्णा सुद्धा फॉलो थ्रो मध्ये. चेंडू लाडवे उभे राहिलेत. हो हो हो, यावेळेस पुढे आणि बॉल मारलाय. 6 धावा. धावा रोखायचे टीम, यासाठी प्रयत्न करा. अंपायरिंग क्षेत्रातली एक नवीन पद्धत उभी राहण्याची भैया सरांनी शोधून काढलेली आहे, ज्यांच्यावरती कॅमेरा तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. स्वप्नील भैया जे स्क्वेअर लेग अंपायर्स आहे. हो हो हो, पॉइंटच्या डोक्यावरून. जास्त धोका तिकडे घेत नाहीयेत खेळाडू. एकच धाव आले. एक धाव धावपलक्यावरती ऍड केली जाईल. धावपलक पूर्ण 14. 1.5 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाला. 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलक्यावरती पूर्ण झालेल्या आहेत. 40 धावांचं टार्गेट आहे, त्यापैकी 14 धावा आतापर्यंत पाडेगाव. शिवराज प्रतिष्ठानची टीम आतमध्ये. या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी, काही मोठ्या फटक्यांचा जरी खेळ दिसला असला तरी मात्र त्यानंतर एक कमबॅक राहिलं अण्णांचं. 18 चेंडू आणि आता बनवायच्या राहिल्यात त्या 26 धावा पाडेगाव. 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी.
अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. 18 चेंडूमध्ये 26 धावा. षटक क्रमांक 3. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करणार अजिंक्य वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आलेला आहे. हा षटकाचा खेळ त्याचा महत्त्वाचा आहे. तो त्याचा 2 षटकांचा कोठा कंप्लीट करतोय म्हणजे तो हातात टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात तर आता 18 आणि 26चा खेळ तो डिफेंड करायचा आहे, रोखून दाखवायचा आहे. तर बघायचं पाडेगाव बॉल स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक यावेळेस चुकणार नाही. पहिली विकेट सुद्धा अजिंक्यकडेच राहते. 7 चेंडू आतापर्यंत अजिंक्यनं टाकले त्या संपूर्ण ओव्हरऑल स्पेलमध्ये आणि 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या तर 1 विकेट. कमी धावपलकेच्या खेळात यापेक्षा अजून चांगला स्पेल काय असू शकतो. बॅट आतमध्ये येतील सौरभ. अजिंक्य अशा आपण घटना क्रिकेटमध्ये काही तुरळक बघायला मिळतात की एखाद्या गोलंदाजाला चांगली किफायतशीर लय प्राप्त होते आणि त्यानंतर मग त्या गोलंदाजाच्या समोर कोणताही फलंदाज जास्त वेळ उभा नाही राहू शकत. या अशा घटना आपल्याला क्रिकेटच्या मैदानात बघायला मिळतात आणि आतापर्यंतचा ती लय प्राप्त करणारा खेळाडू राहिला अजिंक्य. 7 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट त्याकडे आहे. तोच बॉलर पुन्हा बॉलिंग मार्कवरती तर सौरभ आलेत समोर. आता पहिला चेंडू आपण पाहिला सौरभनं फेस केलाय कव्हर पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक मागे धोका दुसऱ्या धावेसाठीचा घेत नाही, ती रिस्क घेत नाहीत. काय माहीत आहे जो संघ आपण पाहतो पुढे ताकदीनं खेळतो आणि ज्या खेळाडूच्या जीवावरती ज्या बेसवरती ताकद दाखवतोय अशा गोलंदाजाच्या विरोधात जास्त रिस्क नाही घ्यायची. यानंतरच्या अजून 2 षटकांमध्ये येणं बाकी आहेत. या षटकामध्ये धावा किती गोळा करता एक ट्रिगर पॉइंट तुम्हाला ट्रिगर करावा लागणार आहे. हा बॉल यावेळेस लेंथ आहे आणि उडवलेला चेंडू शुभमनं सरळ सीमारेषेच्या पलीकडे आहे. षटकार ठोकलाय. टीमच्या प्रमुख गोलंदाजांच्या अगेन्स्ट ठोकलेला षटकार एक मोठं धाडस आहे. यशस्वी होण्यासाठी धाडस करावं लागतं आणि धाडस अंगी येण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही तर प्रत्येक गोष्ट ही निर्भीडपणे करावी लागते. या षटकारानं धावसंख्या पुढे जाते 21 धावा. 21 ऑन बोर्ड. 21चा खेळ पूर्ण झालाय. एकवीस धावा धावपलक्यावरती षटकार बघितलाय. हा बॉल जॉगऑन मध्ये आणि पुन्हा एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. यानंतर मॅच होईल पिंपरे खुर्द विरुद्ध पिंपरे खुर्द अशीच. एकाच गावातल्या दोन्ही टीम एकमेकांच्या पुढे मॅच खेळतील. दोन्ही संघ नायक टॉससाठी या. पिंपरे खुर्द जी प्लेइंग 11 घेऊन तुम्ही खेळणार आहात जो संघ जिंकेल तीच प्लेइंग 11 घेऊन तुम्हाला पुढची मॅच खेळावी लागेल. जी प्लेइंग 11 घेऊन तुम्ही खेळताय तीच तुम्हाला कायम ठेवावी लागेल. त्यामध्ये मात्र क्वार्टरसाठी बदल करता येणार नाही. या गोष्टीकडे लक्ष ठेवा. चला टॉससाठी पिंपरे टीम आणि पिंपरेचा संघ एका गावातल्या 2 टीम आल्या होत्या. त्यांनी एक सामना ऑलरेडी जिंकलाय. समीरजी समगीर यांच्या शुभास्ते यानंतर होणाऱ्या पहिल्या प्री क्वार्टरचा सामन्याचा टॉस होतोय. तर प्री क्वार्टर नंबर 2 होईल. यामधला विजेता आणि तुकाई टायगर्स पारगाव मध्ये. तेरा चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात 15 धावा. 13 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी मॅच मध्ये.
समीरजी समगेर यांना विनंती आहे, आपल्या शुभास्ते टॉस होतोय. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मॅच मध्ये आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 14 धावा. 12 चेंडूमध्ये 14 धाव्यांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी आहे. बॉल लागला बॅटनं 6 धावा. बत्तीस धावा धावपलक्यावरती षटकार आला होता, मात्र त्यानंतर पुन्हा षटकाराच्या मागे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतात प्लेयर. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्मानश्री दिलीपदादा धुमाळ, पंचायत समिती सदस्य माजी पुरंदरचे हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. तर या मॅचमध्ये आपण पाहाल की आता बॅटिंग टीमचं पारडं थोडंसं जड दिसायला सुरुवात झाली. 33 आहेत म्हणजे 7 धावांची गरज फक्त सामना जिंकण्यासाठी राहिली. अजून एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल तिथे. यानंतर 4 षटकांचे सामने होतील. सौरभचा फटका फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे आणि धावा देऊन जाईल त्या 4. 3 धावा विजयासाठी दूर आहे. चला टीम पिंपरेच्या टीमचं क्षेत्ररक्षण लाईनवरती या. 3च धावा या मॅच मधल्या शिल्लक राहिलेल्या आहेत.
भैया काकडे सरांना विनंती आहे, मॅच सुरू करून घ्यायची भैया आपण लगेच. अक्षय चांदगुडे इथून पुढच्या तिन्ही मॅचसाठी थर्ड अंपायर राहतील. आयोजकांनी सांगितलेलं आहे आणि याला सगळ्या ऑफिशियल टीमना अनुमती दिलेली आहे. एक धाव फक्त राहिलेली आहे. दादा बॉलिंग मार्क वरती. हो, पहिला बॉल आहे दादांचा आणि तो एक धाव देऊन जाईल आणि ही मॅच जिंकली. पाडेगाव. चला टीम पिंपरे खुर्द फिल्डिंगसाठी.